हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबई महापालिका वगळता महायुती अन्यत्र स्वबळावर लढण्याची शक्यता. मराठी आणि उत्तर भारतीय मतांचं विभाजन टाळण्यासाठी मुंबईत स्वबळाचा हट्ट सोडणार, सूत्रांची माहिती. सर्वच महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर कालच्या वर्धापन मेळाव्यात प्रफुल्ल पटेलांनी आळवला होता स्वबळाचा सूर. मुंबईत सेना भवन आणि शिवतीर्थ जवळ आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता एकच ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणत राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचं आवाहन. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयाच्या गेटवर प्रहार संघटनेचं आंदोलन. बच्चू कडूंच्या समर्थनात कार्यकर्ते मंत्रालयाबाहेर, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी बच्चू कडूंचा अन्नत्याग. उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली, तर कडूंच्या समर्थनार्थ प्रहारच्या कार्यकर्त्यांचं अमरावतीत ठिकठिकाणी आंदोलन. मी बरा आहे धन्यवाद, तब्येतीची चौकशी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना शरद पवारांची मिश्किल प्रतिक्रिया. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. खासदार नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान. मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो तर जनतेचा सेवक असतो. आपण नितेशला समज दिली, राणेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबित सुधाकर बडगुजर यांना भाजप प्रवेशाला वाढता विरोध. आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम, तर माजी नगरसेवकांनीही घेतली गिरीश महाजनांची भेट. दोन लोकल एकमेकांवर घासल्यामुळेच मुंबऱ्याचा अपघात झाल्याचा प्रवासी संघटनांचा मोठा आरोप. मोठा उरखडा आलेल्या गाडीचा व्हिडिओ सादर. रेल्वेनं आरोप फेटाळले. मुंब्रा दिवा दरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं समोर. प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासन गंभीर नाही का, सवाल उपस्थित. सोनमकडून पती राजा रघुवंशीच्या हत्येची कबुली. मेघालय पोलिसांचा दावा. सर्व आरोपींना कोर्टात हजर करून 10 दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात. लोणावळा आणि मावळमधील बहुतांश ठिकाणी पर्यटकांना बंदी. येत्या 31 ऑगस्टपर्यंत कलम 163 लागू. मागील वर्षी कुटुंब धबधब्यात वाहून गेल्यानंतर प्रशासनाची खबरदारी. साताऱ्याच्या कराडमध्ये 2 नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले. एआयचा वापर करत परराज्यातून व्हिडिओ केल्याचं उघड. संशयावरून एका डॉक्टरसह दोघे ताब्यात.